काल आम्ही इस्कॉन मंदिरात गेलो होतो. तुम्हाला शूट करून दाखवते. इस्कॉन मंदिर केवढं मोठं आहे बघा. खूप छान आहे. इतकं शांतता असते तिथे. खूप शांतता आहे. खूप सुंदर मंदिर आहे. रावेतमध्ये हे मंदिर. तुम्हाला दर्शन देते श्रीकृष्णाचं. खूप 7 वाजता आरती असते. आम्ही इथून 5:30ला गेलो, 6ला पोचलो. हे बाहेरचा लुक आहे. इथे कपड्यांचा सेल सारखंच आहे लावलेला. इथे सगळ्या वस्तू, फोटो खूप छान आहे. हे बघा असं दिसतं इस्कॉनचं मंदिर बाहेरून. खूप सुंदर आहे. आणि 6 वाजता इथं प्रसाद भेटतो. मग तिथं आम्ही लाईन लावून प्रसाद खाल्ला. इथं पुस्तकं आहे. आणि पुढे जाऊन असं एका बाजूला पिशव्यामध्ये चप्पल टाकायची आणि त्यांना द्यायचे आणि नंबर घ्यायचा. मग आम्ही वरती चढलो. मी, माझी मैत्रीण आणि तिची एक गेस्ट आली होती. फोटोशूट करत होतो आम्ही. आणि मग वरती तुम्हाला दाखवते कसा दिसते ते. पायऱ्यावर असं चढायला पायऱ्या आहेत, उतरायला दुसऱ्याकडून पायऱ्या आहेत. काही नाही, सोप्या पायऱ्या आहेत, अवघड नाही. तिथून बघा कसं दिसते वातावरण. खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. महिन्यातून एकदा तरी आम्ही जातोच. छान वाटतं ना. तुम्हाला कसं वाटलं म्हणजे मला सांगा कमेंटमध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मंदिर खूप शांत आहे इथं. बघा वरचा लुक सगळं लाकडांचं कोरीव काम एकदम सुंदर केले. अजूनही काम चालू आहे तिथे समोर. खूप शांतता असते. लेडीजचं वेगळं असतं बसायला आणि जेंट्सचं वेगळं असतं. 7 वाजता आरती होणार होती म्हणून आम्हाला उशीर होणार होता. मग आम्ही थोडंसं फिरलो, एक प्रदक्षिणा घातली मंदिराला, पाया पडलो, प्रसाद घेतला, थोडं खाली फिरलो आम्ही थोडंसं, मग घरी आलो. हे बघा हे किती छान आहे ना. खूप आवडलं मंदिर, सगळ्यांना आवडलं हे मंदिर. खूप शांतता असते, प्रसन्न वाटतं. राधाकृष्णाचं सारखं जप करत असतात तिथं. सगळ्यांच्या हातात तुम्हाला माळा दिसतील आणि ते पण माळा अशा दाखवत नाही, आतमध्ये असतात त्यांच्या त्या पिशवीमध्ये जप करत असतात. किती छान आहे ना. सगळं लाकडाचं आहे, कोरीवकाम नक्षीदार केले सगळं. हे बघा तुम्हाला इकडचं दाखवतो लुक. माझी मैत्रीण बसते तिथं, तिला खाली बसता येत नाही, मी खाली बसली, थोडं देवाची पाया पडल्या वगैरे. आणि मग आम्ही तिथून प्रसाद घेतला आणि तिथून बाहेर एक प्रदक्षिणा घातली मोठी. ती बसणार होती खूप वेळ, पण म्हटलं नको, संध्याकाळ झाली तर मग घरी मुलं येतात, स्वयंपाक पाणी करायचं असतं. मग आम्ही इथून असं एक प्रदक्षिणा मोठी घातली. बघा बाहेर पण लाकडाचं ते सर्व खूप हवेशीर आहे. खूप छान आहे. आवडलं का सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा सगळं लाकडाचं आहे, कोरीव काम वगैरे, खिडक्या वगैरे खूप सुंदर आहे. वरती पण बघा वरती असे फोटो लावलेत वेगवेगळे प्रकारचे. हे बाहेरचा लुक दाखवते तुम्हाला. हे असं वातावरण बाहेरचं. दरवाजे भरपूर आहेत, खिडक्या पण भरपूर त्यांनी हवेशीर ठेवलेत. मोठं प्रदर्शना घालायची, पाया पडून मग आम्ही खाली गेलो. तुम्हाला दाखवते प्रदर्शना केवढी मोठी छान आहे ना. आणि इतकं स्वच्छता आहे आणि एकदम वातावरण एकदम शांत आहे. म्हणजे आपण गेलो तरी असं वाटत नाही की आपण असं माइंड आपलं एकदम शांत होतं. कुठलीही आठवण येत नाही घराची वगैरे. आणि हेच आपल्या जीवनामध्ये आहे की आपण मंदिरात गेलं की सगळं आपलं जे विचार सगळं विसरून जातो आणि मनाला एक शांतता मिळते आणि आपलं मन एकदम सुंदर असं छान विचार करायला लागतं. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा.
खूप शांत आहे. खूप बघा हे असं वातावरण दिसतं बाहेरचं. खूप जण येतात. हे बघा इथून असं दरवाजे सगळे बघा. खूप मोठं मंदिर आहे. इथून ते पाहून इथं नारायण विष्णू आहे. इथं पण आम्ही शूट केले. छान आहे ना. तिथं कमळाचे कवटीचे झाडं पाहिले, फुलं पाहिले. हे बघा असं मंदिर दिसतं बाहेरून. वातावरण असं आहे. हाय करते ती. आम्ही तिघी आलो होतो. छान वाटतं ना. चला भेटू आपण परत. असेच नवीन नवीन मंदिर वातावरण तुम्हाला वेगवेगळे दाखवत जाईल. असं दिसतं. संध्याकाळ झालं की अशी लाईटीमध्ये खूप सुंदर दिसतं. बाय. चला परत भेटू आपण. बाय.